एक्सप्रेसला नवा लुक। 54 वर्षांनंतर LHB डब्यांसह नागपूरकडे रवाना। लोणंद जंक्शनवर लोको पायलटचे गुलाब पुष्प देऊन स्वागत। महाराष्ट्रातील रेल्वे प्रेमींसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय। तब्बल 54 वर्षांनंतर महाराष्ट्र एक्सप्रेसने अत्याधुनिक LHB लिंक हॉफमन बुश डब्यांसह कोल्हापूरहून गोंदियाकडे नव्या लुकमध्ये प्रवासाला सुरुवात केली। या ऐतिहासिक क्षणी लोणंद जंक्शनवर प्रवासी संघटनेकडून लोको पायलटचे गुलाब पुष्प देऊन विशेष स्वागत करण्यात आले। 1971 साली 1 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा धावलेली महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी कोल्हापूर ते गोंदिया या 1341 किलोमीटर लांब पल्ल्यात महाराष्ट्राच्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातून प्रवास करते। या मार्गामध्ये कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, जळगाव, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे। सध्या ही गाडी सुमारे 27 तास 45 मिनिटांचा प्रवास करत असून सरासरी 110 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते। याआधी वापरले जाणारे जुने ICF डबे प्रवाशांना असुविधाजनक ठरत होते, त्यामुळे अनेक प्रवाशांनी आणि स्थानिक रेल्वे प्रेमींनी देखील नवीन कोचची मागणी केली होती। अखेर रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य करत LHB डबे लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। नव्या LHB कोचमुळे गाडीचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान होणार आहे। प्रवाशांचा अनुभव अधिक सुखद होणार असून महाराष्ट्र एक्सप्रेसच्या या नव्या अवताराने राज्याच्या रेल्वे इतिहासात नवा अध्याय सुरू झालाय।